तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अनेक दिवसांपासून प्रस्तावित करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर 27 जून रोजी सुरू झाली। नगरपालिका प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत शहरातील अतिक्रमणांवर बुलडोजर चालवत अनेकांची अतिक्रमणे तोडली। पोलीस बंदोबस्तात ही एकच खळबळ निर्माण झाली आहे। खामगाव नगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण धारकांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा देऊन आपापली अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे शहरात ध्वनिक्षेपक फिरवून देखील अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या। दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने विशेष पथक स्थापन करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता। संपूर्ण तयारी झाल्यानंतर 27 जूनला सकाळी 11 वाजेपासून शहरात प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली। स्वतः मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी रस्त्यावर उतरून मोहीम राबवण्यास सुरुवात केली। नगरपालिका चौकापासून या कारवाईला प्रारंभ करण्यात आला। तगड्या पोलीस बंदोबस्तात JCBच्या सहाय्याने अतिक्रमण तोडण्यात आले। बसस्थानक ते टॉवर चौक, जलंब नाका तसेच टॉवर चौक ते पंचशील होमिओपॅथी रुग्णालय, सर्किल लाईन, भुसावळ चौक या भागातील अतिक्रमण हटवण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।